विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हापासून ही ऑनलाईन एक्झाम सुरू आहे ना, मी गेले 4-5 वर्ष एक गोष्ट ऑब्झर्व्ह करतोय. कोणती गोष्ट? मी बोलतो. पण त्याच्या अगोदर तुम्हाला आठवतंय का रे, की या वर्षीचा फिजिक्सचा पेपर पण जरा वेगळा होता ना? वेगळा होता. बरोबर आहे. म्हणजे बदल घडायला लागलेला आहे. मग असं वाटतंय का, की डिफिकल्टी लेव्हल खरोखर खूप वाढवले सीईटी सेलनं? ओके, वाढवले. मेन पॉइंट काय, की इथं मला बोलायचं आहे काय तो महत्त्वाचा मुद्दा. 19 तारखेला फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट होती माझी. एका स्टुडंटचं वाक्य तुम्हाला मी सांगतोय. बरं झालं पहिल्या वेळचा पेपर सोप्पा असता. मी दरवर्षी सोपा होता किंवा आहे सोपा झाला सोपा. महत्वाचं काय मग नंतरचे पेपर खूप अवघड आहेत. सुरुवातीच्या शिफ्ट सोप्या असतात, नंतरच्या शिफ्ट अवघड होत जातायत. असं बऱ्याच मुलांना वाटतंय. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असं काही नाहीये. इथं मला महत्वाचं काय सांगायचंय, हां, डिफिकल्टी लेव्हल इन्क्रीज होऊ दे ना, कितीही होऊ दे. मग त्या शिफ्टची डिफिकल्टी लेव्हल सगळ्याच मुलांसाठी असणार आहे. ओके, का तुम्हाला एकट्याला पेपर अवघड आहे आणि त्या बाकीच्या शिफ्ट मधल्या बाकीच्या मुलांना सोपा पेपर आहे का? नाहीये. इथं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायची आहे. कोणती गोष्ट? की तणावाला सामोरे जायचंय. हां, ठीक आहे. तुम्हाला बरेच तुमचे मित्र म्हणतील, की मॅथ्सचा पेपर खूपच अवघड होता. प्रचंड अवघड होता. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, जे 99 प्लस वाली मुलं जी आहेत, 99 प्लस पर्सेंटाइल पाडणारी मुलं जी आहेत ना, त्यांचा स्कोर हा 30 टू 35 प्लस थोडेसे. मॅथ्समध्ये एवढाच अटेम्प्ट आहे. स्कोर ह्याच्या डबल असणार बरं का मॅथ्समध्ये. पण क्लिअरली. बरं, जे 90 ते 95, 96, 98 पर्सेंटाइलची मुलं होती, त्यांचा स्कोर 20 ते 25च आहे. जे क्लोज टू 99 जातील म्हणूया आपण. पण ही मुलं जर फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये चांगला स्कोर केला तर 99 क्रॉस करणारच आहे. मी काल कितीतरी मुलांशी हेच बोललोय, की तो पेपर झालाय. तुमचा अटेम्प्ट कमी आहे असं समजू नका. सिरियसली डिफिकल्टी लेव्हल वाढवले. सीईटी सेल मला असं वाटतंय बरं का, आता यावेळेस ना, ही एक्झाम झाल्यानंतर दिनेश सर आहेत, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत, सोविन सर आहेत, आरजी सर आहेत. हे आम्ही सगळ्यांशी मला बोलून ना, एक गोष्ट करावी लागणार आहे, की सीईटी सेलपर्यंत मेसेज पोहोचवावा लागणार आहे. तुम्ही डिफिकल्टी लेव्हल वाढवले, टाईम कुठं वाढवलाय? मला वैयक्तिक सांगतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, वेक्टर असेल, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला 2-2.5 मिनिटं लागतायत. मुलांना 4-4 मिनिटं लागतायत. 3-4 मिनिटं, 3-4 मिनिटं. मग असं असताना तुम्ही आम्हाला 90 मिनिटात 50 प्रश्न सोडवायला लावताय. ते होत नाहीये पॉसिबल. बरं ठीक आहे, सीईटी सेलनं नाही ऐकलं, नाही चेंजेस केले. बरं ठीक आहे, मग आहे त्यात आपल्याला आपला परफॉर्मन्स इन्क्रीज करायचा आहे ना. मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, की मॅथ्समध्ये 50च्या 50 अटेम्प्ट होत नाहीयेत. ही रिअॅलिटी तुम्ही एक्सेप्ट करा अगोदर. बरं, आता आणखीन काय होतं, हे झालं मॅथ्सचं बरं का बाळांनो, की मॅथ्समध्ये. आता सांगतो, मॅथ्समध्ये 15 ते 20 परफेक्ट अटेम्प्ट झाला, तरी तो चांगला आहे स्कोर लक्षात ठेवायचा. मॅथ्समध्ये 15 बरोबर आले, 30 मार्क झाले. बाकीचं काय गोळ्या मारल्या काही बी नाही लागणार का? लागणार ना. मग त्याचे एक 10 मार्क समजा वाढले, 30 मार्क 40 मार्क झाले. पण केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 40च्या पुढे जाताय. केमिस्ट्री एकदम ईझी आहे. एकदम ईझी आहे. जातायच तुम्ही पुढे 40च्या लक्षात घ्या. मग इथेच 80 झाले. आणि फिजिक्समध्ये 20 पडले की 100. 100 म्हणलं की 95 प्लस असणारच आहेत ह्या वर्षी मी तुम्हाला सांगतो. डिफिकल्टी लेव्हल एवढे वाढवले तर. त्यामुळे मार्क कमी आणि पर्सेंटाइल जास्त असं यावेळेस होणार आहे. किंवा मागचं सगळं जे एनालिसिस आहे ना, ते मार्क व्हर्सेस पर्सेंटाइल हे यावर्षी चेंज होणार आहे बरं का बाळांनो. याचं कारण काय आहे? कारण फिजिक्समध्ये सुद्धा डिफिकल्टी लेव्हल वाढले. ते कसा तरी वरवर ज्याने अभ्यास केलाय ना, वरवर ज्याने अभ्यास केलाय त्यांना 10 पर्यंतच अटेम्प्ट होतात बरं का बाळांनो. म्हणजे बऱ्यापैकी चांगला अटेम्प्ट थोडा ठीक-ठाक केलाय, त्याला 15 ते 20 होतायत. पण इकडं टॉपर्स जे आहेत ना, ते 30 प्लस पर्यंत. ओके, फिजिक्समध्ये 40-50 अटेम्प्ट फार थोड्या मुलांचा होणार आहे. मग मी तुम्हाला रिअॅलिटी सांगतोय, पण केमिस्ट्रीमध्ये मात्र बरं का, जे वरच्यावर अभ्यास करणार आहे त्या मुलांनी पण 20-25 केलंय. पण ही मुलं इथं 35 पर्यंत पोहोचतायत आणि ही 45 प्लस पर्यंत जातायतच. अरे मी गेल्या वेळेस पण तुम्हाला हिशोब करून दाखवलाय. इथं 70 मार्क, इथं समजा 35 आणि हे 45. जवळ-जवळ ते झाले की 145 कडं. बरं, ज्यांना मी तुम्हाला सांगतो हे 35 आणि 15 50 आणि इथं 40-90 पुन्हा गेस केलेले मार्क. इथं पण तुम्ही 100 प्लस जाताय लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगतो 100 प्लस आणि 135 प्लस याच्यामध्ये तुम्हाला 95 टू 99 पर्सेंटाइल दिसणार आहे. पण एक काम करावं लागणार आहे. आता ज्यांची एक्झाम व्हायची आहे ना, त्यांना मी सांगतो ते टायमरचा इश्यू लक्षात ठेवा, लक्षात घ्या. 1.5 तासच असणार आहे फिजिक्स केमिस्ट्रीला. टोटल 3 तास वेळ सीईटी सेलने तुम्हाला दिलेला नाहीये. एक्झामिनरला विचारतात मुलं, त्यांना पण विचारा ना. आहेत सुपरव्हिजनला पण त्यांना पण ते माहीत नाहीये. 1.5 तासानंतर फिजिक्स केमिस्ट्री लॉक होणार आहे डोक्यात ठेवा. बरं, आता महत्त्वाची सूचना. ज्यांची एक्झाम झाले ना
ज्यांनी खूप प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, पण रडतायत पेपर अवघड गेला म्हणून, तेव्हा तुम्हाला सांगतोय, तुम्ही खूप कष्ट घेतलेत ना, आता पुढचे काही दिवस लाईफ एन्जॉय करायची आहे, लक्षात घ्या. एवढं तणावात जगण्यासाठी आपलं आयुष्य नाही आहे. केलाय अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, आता मी तुम्हाला डिमोटिव्हेट करत नाही रे बाळांनो, पण मी माझ्या आयुष्याचा अनुभव सांगतोय, की तुम्ही जेव्हा प्रामाणिकपणे कष्ट घेता ना, तेव्हा तुम्हाला आयुष्य किंवा हे जे काय म्हणतो ना, युनिव्हर्स आपोआप हेल्प करते. तुम्ही पाहिजे तशा घटना घडतात. मी माझ्या 11th-12th मध्ये बघितलंय. नाही मी कष्ट घेतलं, माझ्या चुका झाल्या. इंजिनिअरिंगला माझ्या चुका झाल्या. पण जेव्हा मी या क्षेत्रात आलो ना, तेव्हा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला ना, सिरियसली गेली 24 वर्ष कुठलाही त्रास नाहीये, सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण काय होतं, आम्हाला काय वाटतं ॲज अ पॅरेंट्स, की सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागावा. पण इथे काही मुलं चुकतायत. हां, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही तणाव घेतला की संपलंय. तुम्ही मन शांत ठेवा, रिझल्ट खरोखर चांगला लागणार आहे. मग आता हा व्हिडिओ बनवायचा हेतू काय होता, की डिफिकल्टी लेव्हल इन्क्रीज झाले का? होऊ दे ना, सगळ्यांसाठी झालेली आहे. अटेम्प्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅथ्समध्ये 15 ते 20 अटेम्प्ट केला तरी तुमचा पर्सेंटाइल चांगलं दिसणार आहे. आता माझ्याकडे लास्ट एक स्टुडंट होता. म्हणजे एक रिपीट केलेला स्टुडंट आहे. काल त्याची एक्झाम झाली. पेपर झाला त्याचा. पहिल्या अटेम्प्टला त्याला किती स्कोर होता? 63. पर्सेंटाइल काय होतं? 69. मग त्याने रिपीट केलं होतं. तर 63 होता. आता त्याचा स्कोर 100 प्लस होतोय. मग आपोआप पर्सेंटाइल वाढणारच आहे. अरे पण मला सी मिळेल का? मी ड्रॉप घेतलाय. असं रडत बसला तर नाही चालणार. एक लक्षात घ्या. तुम्ही सॅच्युरेशन पॉइंटला पोहोचलाय. खूप अभ्यास तुम्ही केलाय. आता तुम्हाला फक्त शांत राहून ते रिवाईज करून पेपरला जायचंय. पेपरमध्ये जेवढं आता हो, मला एक स्टुडंट म्हटला, "सर मी केला शांत राहण्याचा प्रयत्न, पण होतच नव्हतं. मनातच वेगळे विचार यायला लागले." काल मी एक कॉमेंट बघितलं, की पेपर झाला. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चकना म्हणजे चकना नाही, चक्काचूर झाला. लक्षात घ्या. शब्द चुकीचा आला मला. अशी कशी स्वप्न संपली सगळी रे तुमची? एक पेपर अवघड गेला की स्वप्न संपली होय सगळी? असं काही नसतंय. मी तुम्हाला काय सांगितलंय, स्वतःच्या काय चुका झाल्या ते एनालिसिस करा. ओके. आणि पुढे तशा चुका करू नका. संपला विषय. हां, आयुष्यात सगळ्यांना सेकंड चान्स आहे. हां, एकदा चूक झाली की संपलं सगळं असं कधी नसतं लक्षात घ्या. मग आता ज्यांचा पेपर राहिला त्यांना ऑल द बेस्ट. मन लावून अभ्यास करा. तणाव न घेता पेपरला जा. पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.